ब्रेकनंतर स्वागत. बातमी प्रत्येकासाठी महत्त्वाची. तुम्ही जर प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पित असाल तर आधीच सावध व्हा, कारण सतत प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पित असाल तर तुमच्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो. पहा स्पेशल रिपोर्ट आणि रहा खबरदार. प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिताय, खबरदार. प्लास्टिकच्या बाटलीतल्या पाण्यात सूक्ष्म प्लास्टिक. मायक्रोप्लास्टिक तुम्हाला आजारी पाडणार. प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिणं हे नित्याचं झालंय. प्रवासाला निघताना आपण कुठल्याही दुकानातून प्लास्टिकची बाटली घेतो आणि तहान भागवतो. प्लास्टिकची पाण्याची बाटली ही अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत मोडू लागली आहे. काही वर्षांपूर्वी प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिणं ही अतिश्रीमंती मानली जायची, पण आता प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिणं ही रोजची गरज झाली आहे. काही जण ऑफिसला प्लास्टिकची बाटलीच पाणी पिण्यासाठी वापरतात. तुमच्या आयुष्यातल्या दैनंदिन गरजांचा भाग बनलेली प्लास्टिकची बाटली आणि त्यातलं पाणी सुरक्षित आहे का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अमेरिकेतल्या नॉर्थ कोलंबिया विद्यापीठात झालेल्या संशोधनातून प्लास्टिक बाटलीतलं पाणी आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचा निर्वाळा देण्यात आलाय. या विद्यापीठाच्या संशोधनानुसार प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीत लाखो प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळून आले. नळाच्या पाण्यापैकी प्लास्टिकच्या बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण कितीतरी प्रमाणात असल्याचं संशोधन सांगतं. हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की प्लास्टिकची बाटली किती दिवस वापरावी. तर ज्या बाटल्या फूड ग्रेड क्वालिटीच्या येतात, म्हणजे BPA किंवा BPS फ्री असतात, अशा बाटल्या युजली 3 ते 6 महिने वापरायला काही हरकत नाही. ज्या ट्रिटॉन या प्लास्टिकच्या बनलेल्या ज्या बाटल्या असतात त्या इव्हन 1 वर्ष साधारणतः वापरल्या तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नसतो. आणि ज्या युजली मार्केटमध्ये ज्या मिनरल वॉटर्सच्या बाटल्या येतात त्यांना मॅक्झिमम 1 आठवडा वापरून त्यांना आपण डिस्कार्ड करायला हवं योग्य प्रकारे. हे फार आवश्यक असतं. तरीसुद्धा समजा पाणी पिताना पाण्याची टेस्ट बदलल्यासारखे वाटणं किंवा बाटलीचा रंग बदलला असं वाटणं किंवा त्या बाटलीला वास येणं, असे जर का तुम्हाला लक्षात आलं तर त्यावेळी ही बाटली डिस्कार्ड करणं अत्यंत आवश्यक आहे. प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा माणसाच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ लागलाय. समुद्रातल्या प्लास्टिकमुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. एवढंच नाही तर मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण माशांच्या शरीरातही आढळून आलंय. आता तर प्लास्टिक पाण्याच्या बाटलीतही मायक्रोप्लास्टिक आढळून आल्यानं हे प्रकरण आणखी गंभीर झाल्याचं सांगण्यात येत आहे. बाटलीबंद प्लास्टिकच्या पाण्यातील मायक्रोप्लास्टिकमुळे पोटात जळजळ होणे, हार्मोनल विकार, अवयवांमध्ये मायक्रोप्लास्टिक गोळा होणं, अशा प्रकारचे गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात. ज्या प्लास्टिकच्या बाटल्या BPA फ्री किंवा BPS फ्री नाहीत अशा बाटलींमधून जर का आपण दीर्घकाळासाठी पाणी पिलं तर याच्यातून होणारे हार्मोनल बॅलेन्स, होणारे हार्टचे आजार, डायबिटीसचं प्रमाण वाढणं, ओबेसिटी वाढणं हे नोन आहे. ह्यानी हे त्रास होतात. याच्यामध्ये मायक्रोप्लास्टिक आणि काही केमिकल रसायनंसुद्धा असतात जी पाण्यात मिसळले जातात आणि हे रसायनं पाण्यात मिसळल्या कारणाने भविष्यात प्रॉब्लेम उद्भवण्याचे जास्त चान्सेस असतात. प्लास्टिक बाटली आणि पाणी यांचं नातं तोडण्याची गरज निर्माण झाली आहे. प्लास्टिकचा वापर कमीत कमी करणे हाच यावर सर्वात मोठा उपाय असल्याचं तज्ज्ञ सांगतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्लास्टिक बाटलीतलं पाणी पिऊ नये. प्लास्टिक पाऊच मधील पाणी पिणं टाळा. प्लास्टिकच्या बाटलीत खूप दिवस साठलेलं पाणी पिऊ नये. स्टील किंवा इतर धातूची बाटली पाणी पिण्यासाठी वापरा, असं तज्ज्ञ सांगतात. महत्त्वाचा आणि हा दुर्लक्षित प्रश्न आहे की प्लास्टिकच्या पाण्यातून पाणी पिणे हे कितपत योग्य आहे. तर प्लास्टिक हे जर का फूड ग्रेड असेल, म्हणजे BPA फ्री असेल, BPS फ्री असेल, तर या प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं हे योग्य आहे. पण त्याचंसुद्धा अवधी आणि त्याचंसुद्धा आयुष्य हे ठरलेलं असतं. पण ज्या रिफिलेबल बाटल्या आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो की सिंगल यूज अशा बाटल्या ज्या असतात, ज्याच्यात साधारणतः मिनरल वॉटर आपण मार्केटमधून विकत घेतो, या बाटलीतून मात्र पाणी पिणं हे योग्य नाही. एका वेळास पिऊन ही बाटली डिस्कार्ड केलेलीच अत्यंत योग्य असते. पाणी हे माणसासाठी अमृता समान आहे, पण प्लास्टिकच्या बाटलीत हे पाणी गेलं की त्यात मायक्रोप्लास्टिक मिसळतात. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिऊन आजारी पडण्यापेक्षा पाणी पिण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करा. सगळ्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी शुद्ध असतं हे डोक्यातून काढून टाका. या संशोधनामुळे भविष्यात पिण्याचं पाणी साठवण्यासाठी प्लास्टिक बाटल्यांऐवजी नवा पर्याय शोधावा लागणार आहे.
अमर काणे, झी 24 तास, नागपूर.